नमस्कार, मी अर्चना विचारे. आज आपण बनवतोय कोकणातली काजूची भाजी. आपण आता पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण घालणार आहे आता चेचलेली लसूण. 4-5 लसणीच्या पाकळ्या मी तेलामध्ये घातलेल्या आहेत. त्या छान परतलेल्या आहेत. लसूण छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदाही आपण छान परतून घेणार आहोत. आणि कांदा छान परतल्यावर आपण त्यात घालणार आहोत एक टोमॅटो. तोही छान परतून घेणार आहे. टोमॅटो छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद. तीही छान परतणार आहोत. मग आपण घालणार आहोत 2 चमचा तिखट. हा मालवणी तिखट मसाला आहे. तोही छान परतल्यावर आपण स्वच्छ धुतलेले काजू जे आपण गरम पाण्यात जरा उकळून घेतलेले आहेत आणि मग स्वच्छ धुवून तेही आपण त्याच्यामध्ये घालून छान परतून घेणार आहे. काजू छान परतल्यावर आपण त्याच्यात हा बारीक चिरलेला बटाटा घालणार आहे आणि बटाटाही आपण छान परतून घेणार आहोत. बटाटाही छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे हा वाटलेला कांदा खोबऱ्याचं वाटण. तेही छान आपण परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये ते छान परतल्यावर आपण त्याच्यात थोडंसं गरम पाणी घालून परत आपण तो काजू परतून घेणार आहोत. काजू छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये आता घालणार आहोत चिकन मसाला. यावेळी मी चिकन मसाला वापरलेला आहे काजूची भाजी करताना, कारण त्याच्याने छान स्वाद येईल तुम्हाला. जरा मटणासारखा आपल्याला टेस्ट लागेल म्हणून आपण त्याच्यामध्ये चिकन मसाला घातलेला आहे. आणि आता आपण घालतो आहे गरम पाणी. जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे ते आपण एकदाच घालणार आहे. आणि आता आपण ते छान परतून घेऊन त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत. आणि झाकण ठेवल्यावर 10-1 मिनटं आपण बारीक गॅसवर छान शिजवून घेणार आहोत. आता हे 10-12 मिनटं झालेले आहेत. आपण आता बटाटा चेक करणार आहे. तर बटाटा आपला छान शिजलेला आहे. आता आपण काजूही चेक करतोय आणि काजूही छान शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ. आणि मीठ घालून आपण 2-3 मिनटं जाऊन द्यायचे आहे. आणि आता आपली भाजी तयार आहे. आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपली ही काजूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय? लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब